सध्या बाजारामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात आलेल्या आहे आणि या तुरीच्या शेंगांच्या दाण्यापासूनच आज आपण मस्त चवदार अशी झणझणीत आमटी तयार करणार आहोत. तर ही आमटी कशी करायची ते बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अंजलीज होम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सुरू करूया ही आमटी तयार करण्याची पद्धत. सुरुवातीला आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि थोडं पातीचं लसूण घेतलेलं आहे. ते अगदी ऑप्शनल आहे. जर अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता. थोडं अद्रक घेणार आहोत आपण आणि थोडी कोथिंबीर. या सगळ्यांचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि या हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या आपण त्याच्यामध्ये भाजणार आहोत. भाजून घेतल्यानंतर त्याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून ठेवूयात. त्याच पॅनमध्ये आपण तुरीचे हे दाणे थोडे भाजून घेऊयात. हलके गरम येईस्तोवरच आपल्याला याला भाजायचं आहे, खूप भाजायचं नाही आहे. तर हे दाणे छान भाजून झाले आहेत. त्याला आपण वेगळ्या पॉटमध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात. दाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. तर आपण जे मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकलेली होती त्यामध्येच मी आता कोथिंबीर, आलं आणि पातीचं लसूण टाकून त्याचं आपण छान वाटण तयार करून घेऊयात. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तेल तापलं की त्यामध्ये मी जिरं आणि लसूण घालते. नंतर जे आपण वाटण तयार केलं आहे ते या फोडणीमध्ये आपण घालून याला छान शिजवून घेऊयात. तर इकडे फोडणी शिजते आहे तोपर्यंत आपण त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये हे दाणे बारीक करून घेऊया. हे दाणे तुम्ही जाडसर वाटून घेऊ शकता किंवा थोडं पाणी घालून त्याला पूर्ण बारीक केलं तरीही चालेल. तर हे वाटण आपण या फोडणीमध्ये घालून घेऊयात. तर याला छान परतवून घ्यायचं आहे. कलर खूप सुंदर दिसतो आहे. सीझनेबल असणाऱ्या भाज्या ह्या आपल्या शरीरासाठी नेहमीच पौष्टिक असतात आणि तुरीच्या दाण्यांपासून बनणारे पदार्थ अजूनच गुणकारी असतात. तर ही आमटी गुणकारी पण आहे आणि अगदी चविष्ट लागणार आहे. त्यानंतर यात आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचा कूट अवेलेबल असेल तर नक्कीच घाला. कूट घातला की या आमटीला काही वेगळीच चव येते. त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आता आपण यामध्ये पाणी घालूया. पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला ही आमटी किती पातळ हवी आहे त्यावर तुमचं हे पाण्याचं प्रमाण राहील. तर यावर आपण आता झाकण ठेवून छान उकळी येऊ देऊया. छान उकळी आलेली आहे आणि आमटी छान घट्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. आमटी ही सर्व करायला अगदी रेडी आहे. छान झालेली आहे. रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. छान हिरवा रंग आलेला आहे. ही आमटी मऊसूद भातासोबत खायला किंवा भाकरीसोबत खायला खूप छान वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.